निसर्ग चक्रीवादळानंतर प्रसारमाध्यमांना इथे यायला जवळपास 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागला। कारण ही तसंच होतं। इतक्या भयानक परिस्थितीमध्ये वाहन तर काय माणूस चालतसुद्धा चौल विभागात येऊ शकत नव्हता। परंतु निसर्ग चक्रीवादळानंतर त्या दिवसाच्या नंतरची दुसऱ्या दिवसाची सकाळ काय होती, तिथे काय परिस्थिती होती याचा घेतलेला आम्ही हा आढावा। काल जे निसर्ग चक्रीवादळामुळे जे विध्वंस झालेला आहे, मी चौल आग्राव गावात, माझं गाव आहे आग्राव, आणि त्या गावामध्ये जो विध्वंस झालेला आहे त्याची आता मी एक डॉक्युमेंटरी बनवणार आहे। भयानक परिस्थिती होती। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते। बायका रडत होत्या। एका मंदिरामध्ये त्यांना एनडीआरएफने शिफ्ट केलेलं। आणि आता तुम्हाला मी त्याची भीषण दृश्य दाखवणार आहे। हे माझं गाव आहे, हे माझी बाजूला घर आहे, काही नातलं घर, ते सगळं आता आजूबाजूचे सुपारी पडलेले आहे, नारळाची झाडं पडलेली आहेत, माडाच्या फांद्या पडलेल्या आहेत, ते सगळं काढतायत। नवनिर्माणाचं काम चालू आहे। एकदम भयानक अशी परिस्थिती होती जी कधी ना भूतो ना भविष्यती या गावाने बघितलेली। पुढे आणखीन 10 किलोमीटरमध्ये आहेत भरपूर खराब परिस्थिती असेल। आम्ही पुढे जाणार आहोत आता। हे विष्णू मोरे यांचं आमच्या गावातलं घर आहे। त्याच्या घराची पूर्णपणे छत उडून पूर्णपणे ह्या दुसऱ्या साईडला येऊन राहिलेली आहे। अक्षरशः तांडव घातलाय त्या वादळाने। ते पूर्णपणे छत त्या घरावरून उडून इकडे आलेलं आहे, सगळं विस्कळीत। ही माझी शाळा। शाळेमध्ये सुद्धा निसर्गाने पूर्णपणे तांडव, ते झाड पडलेलं नारळाचं, शाळेची अस्ताव्यस्त झालेली अवस्था। बाकी काहीच नाही। इथे क्वारंटाईन लोक होती। परिस्थिती बघून त्यांना सगळ्यांना घरी पाठवण्यात आलेलं आणि सगळीकडे फक्त मृत्यूचा तांडव। संपूर्ण परिसराला अक्षरशः वादळाने झोडपून काढलंय। हा रस्ता बघा, त्या रस्त्याने एसटी येते, एसटीचा प्रवास असतो इथून। हा रस्ता पूर्णपणे चोकअप झालेला आहे। इथे कुठल्याही प्रकारचा येण्यासाठी कुठलाही मार्ग राहिला नाही। आता हा रस्ता मोकळं करण्याचं काम करावं लागणार आहे। पूर्णपणे रस्ता चोकअप झाला आहे। आंब्याचं मोठं झाड जे तुटून पडले पूर्णपणे। ह्या झाडावरून वादळाची भीषणता काय होती हे सगळं लक्षात येईल तुम्हाला। आम्ही पुढे जाणार आहोत, पण मला वाटते इथून सायकल आम्हाला उचलून न्यावी लागेल। माझे काही सहकारी मागेच राहिलेत। हा रस्ता जो दिसत आहे त्या मार्गाने पूर्ण एसटी येते आणि ते एसटीचा रस्ता पूर्ण बंद झाला आहे। मोठं एक आंब्याचं झाड इथे तुटून पडलंय। हे शिलेमन काका आहेत, त्यांच्या वाड्या, त्यांची आंब्याची झाडं वगैरे भरपूर नुकसान झालंय। काका, किती नुकसान झालं साधारणपणे? सगळ्या मिळून किती नुकसान झालं असेल? लोक तुटलेल्या झाडामधून मार्ग काढत आहेत। तुम्ही पाहू शकता, जे मिळेल तसं सायकल उचलून इथून घेऊन चालले। वादळाची भीषणता इतकी होती की हे अख्खं आंब्याचं झाड जे तुटून पडलं, तुम्हाला बाजूला पण दिसतील झाडं तुटून पडलेली। भयंकर शंकर जसा मृत्यूचा तांडव करतो तसं पूर्णपणे तांडव केलेलं आहे। सुलेमान काका, किती नुकसान झालं साधारणपणे पूर्ण तुमचं? सुलेमान काकांचं 40,000 नुकसान झालेलं आहे आणि जवळपास इथे 1000 ते 1500 फक्त चौल विभागात व्यापारी असतील। आंब्यांची अक्षरशः खच पडलेला आहे जागोजागी। आंब्यांच्या वृक्षांचं, नारळ, सुपारी सगळ्याच बागांचं नुकसान झालंय। मी आणि माझे मित्र सगळे मिळून आता ह्या सगळ्या गोष्टींशी सामोरं जाणार आहोत। आम्ही अलिबागकर कुठल्याही परिस्थितीला घाबरत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही आढावा घेऊन आमच्याकडून जी काय मदत होईल ती मदत आम्ही आमच्या अलिबागकरांपर्यंत पोहोचवणार आहोत। चौल शीतळादेवीचं मंदिराला काही झालं नसलं तरी पण इथे बाजूला तुम्ही मोठा वृक्ष, कर्जाचा वृक्ष उन्मळून पडलेला दिसेल। मंदिराला कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे। बागा तुम्ही पाहतात, सुपारीच्या बागा आहेत। पूर्णपणे बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत।
चौल आग्रावपासून आता थोडं पुढं आलो आहे, एक 3 किलोमीटर चित्रादेवी विभागात. चित्रादेवीमध्येही तुम्हाला झाडं दिसतील पडलेली. त्या रस्त्याने एस टीचा प्रवास होतो, पण आता कुठल्याही प्रकारचा रस्ता इथे शिल्लक राहिलेला नाही आहे. वादळाची भीषण दृश्य माझ्या एक आठवण म्हणून ठेवणार आहे इथे. काही लोक गाड्या बाजूला करून आता हे रस्त्याचं सगळं पडलेलं झाड बाजूला करण्याचं काम करत आहे. चौलच्या बेलाई विभागात आलोय आणि बेलाई विभागाची पण रोजान तशीच केलेली आहे. हा बाजूला तुम्ही बघताय चिंचचा 100 वर्षापूर्वीचा वृक्ष उन्मळून पडला. इथे मोठं कर्जाचं झाड पडलेलं आहे. निसर्ग वादळाची भीषणता काय होती ते तुम्हाला जाणवेल की 100 वर्षापूर्वीचे वृक्ष मुळात सगळं उठून पडलेले आणि त्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की मी घरांच्या आजूबाजूला बघितलं, लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. जो तो विचार करतोय याचं पुनर्निर्माण कसं करायचं. प्रत्येकाला सुताराची गरज आहे. एक सुतार किती ठिकाणी जाणार आहे आणि काय करणार आहे मला माहीत नाही आहे, पण आम्ही ठरवले गावातल्या लोकांनी की पूर्णपणे सगळे मिळून प्रत्येक घराला सहकार्य करायचं. प्रत्येक घरात जिथे जिथे काही राहण्याची व्यवस्था झाली असेल, काय कोणाचे तांदूळ भिजलेत, मसाले भिजलेत, वर्षभराचं जे सामान घेतलेलं ते सगळं भिजलेलं आणि ते पुनर्निर्माणाचं काम म्हणजे ते पुन्हा खरेदी करून लोकवर्गणीतून किंवा काही त्यांना हे देऊन ते सगळं आम्ही करणार आहोत. तुम्हाला ती भीषण दृश्य चौल विभागातली तुम्हाला दिसत आहे. तिथे पूर्ण रस्ता आहे जिथून एस टी यायची ते पूर्णपणे चोकअप झालेला आहे. सुपारीच्या पूर्णपणे बागा विध्वंस झालेला आहे आणि ह्या विध्वंसाची विदारक दृश्य तुम्ही डोळ्यांनी बघू शकता. हा नारळाचं झाड MSEB वाल्यांना पण तारेवरची कसरत करावी लागणार आहे, कारण कुठलाही एक अशी इलेक्ट्रिक लाईन नाही आहे जी सुरक्षित राहिली. जागोजागी नारळाची झाडं, सुपाऱ्यांची झाडं आणि आंब्याची झाडं पडून सगळ्या लाईनची वाट लागलेली आहे. हे पाहतात तुम्ही. हीच परिस्थिती पूर्ण चौल आणि अलिबाग विभागात आहे. या इथे सुपारीची पूर्ण झाडं रस्त्यावर उन्मळून पडलीत, काही तुटून पडलीत. हे ॲडव्होकेट प्रशांत वर्तक इकडले रहिवासी आहेत. तुझ्या घराचं काय नुकसान झालं रे? आमच्या घरावर सुपारी पडली आणि आमच्या शेजारच्या घरावर माड पडले. आणखीन काय आजूबाजूला काय? शेजारच्यांचा टेम्पोवर माड पडला. माझी गाडी थोड्यासाठी वाजली आणि रस्त्याचं आणि झाडांचं खूप नुकसान झालंय. आम्ही ऍक्च्युली काय चौलच्या जी वादळ झाले वाडीतनं उत्पन्न मिळेल अशी काही परिस्थिती आता राहिलेली नाही. चौलचं जे काय नुकसान झालंय त्याचं आम्ही हे तुम्हाला सुपाऱ्यांची बागा दिसतील ज्या पूर्णपणे जमीनदोस्त झाली. ह्या रस्त्याने एस टी येते आणि ते एस टीचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा फक्त विध्वंस नाही, काहीच शिल्लक राहिले. मला वाटते 8-10 दिवस जातील हे सगळं हे करायला. पुढे रहदारीचा रस्ता आहे, पण पूर्णपणे कुणालाही कळणार नाही की हा रस्ता आहे. तुम्ही इकडे जरा मोकळा आहे, तुम्ही पाहू शकता. नाही.
चौलच्या काटकराळी विभागात आलोय. एरवी वर्दळीचा असलेला हा रस्ता पूर्णपणे बंदिस्त झालेला आहे. सर्व ठिकाणी नारळ आणि सुपारीची झाडं तुटून पडलेली आहेत. मला बघायला भेटेल की अख्खं गावच्या गाव उद्ध्वस्त झालेलं आहे. ॲक्च्युली सरकारच्या व्यवस्थित धोरणामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सगळ्यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवलेलं. पण जे बागांचं नुकसान झालेलं आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे की हा वर्दळीचा रस्ता. एरवी ह्या रस्त्यावर वाहनं जात येत असतात, ST जात येत असते, ट्रक्स जात येत असतात. पण आज कुठल्याही प्रकारचा 4 किलोमीटर 5 किलोमीटर आम्ही पुढे आलो आहे, कुठल्याही प्रकारचा रस्ता शिल्लक राहिलेला नाही आहे. तिथले गावकरी झाडातून रस्ता मोकळा करत आपल्या नातेवाईकांना आत्पेष्टांना भेटायला घरी जाऊन कोण कसं आहे त्याची चौकशी करत आहेत. अलिबागच्या चौल विभागातली भीषणता डोळ्यात पाणी आणणारी. सगळीकडे फक्त विध्वंस दिसेल तुला, दुसरं काहीच नाही आहे. चौलमधलं हे रामेश्वराचं मंदिर आणि त्याच्या बाजूला पण असलेला हा वृक्ष पूर्ण उन्मळून उंदापासून तुटून पडला. पूर्ण मंदिराची कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारचं हे नाही. पण बाजूचे आजूबाजूचे जे वृक्ष आहेत ते मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडलेले दिसत आहेत. बरेच ठिकाणी झाडं वगैरे उन्मळून पडलेली आहे. चौलच्या फफे बंधू यांच्या पण झाडावर त्यांच्या पण दुकानावर माडाचं झाड पडलं आहे. ॲक्च्युली 2-3 माडाची झाडं आणि नारळाची आंब्याची झाडं पडलेली आहे. नेते सुरेंद्र म्हात्रे स्वतः घटनास्थळी जाऊन रस्ता बाजूला करत आहेत. आणि तुम्ही पाहाल की त्यांनी स्वतः आणि त्यांची टीम पूर्णपणे रस्ता बाजूला करण्याचं काम करत आहे. प्रत्यक्षात त्यांनी जेवण सगळं साईडला करून त्या सगळ्या कामात गावकऱ्यांना रस्ता मोकळा करून देत आहेत. हे इथले नेते आहेत सुरेंद्र म्हात्रे. ॲक्च्युली त्यांनी चेहरा त्या साईडला केला आहे. एरवी वर्दळीचा असलेला हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. पुढे फक्त आणि फक्त झाडं, तिथून वाहनं जातात. पण आता वाहनं जायला किंवा पायीसुद्धा जायला कोणत्याही प्रकारची ये जा करायला रस्ता शिल्लक राहिलेला नाही आहे. पुढेही पूर्णपणे झाडांनी रस्ता चोकअप केलेला आहे. माझा सहकारी सोबत आहे, तो पुढे चालला आहे. त्याच्यात सायकल डोक्यावर घेऊन पायवाट मोकळी करत आम्ही या सगळ्या गोष्टीची एक आढावा घेतो आहे. थोड्या वेळात मी आणि माझे मित्र या गावाला पूर्णपणे उभारण्यासाठी मदत करणार आहोत.
अवस्था झाली. त्यांचं पण मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. ते हापूस आंबे आजूबाजूला पडलेले विस्कळीत झालेले आंबे. जाखमाता विभागात आम्ही आलो आहे आता सध्या. जाखमाता विभागात पण पूर्णपणे दुर्दशा केलेली आहे. पूर्ण वाट लावली नाही, काहीच शिल्लक नाही. माडगुंड तरी पडली. हे वृक्ष हा भयानक, सगळं भयानक. विध्वंस कसा होतो ते डोळ्यांनी बघायला भेटलं, अशी कंडिशन झाली. हे सगळं उभारताना आहे ना, नाकी नाव असे येणार आहेत. फक्त उद्ध्वस्त रे सगळं. पाऊस येण्याच्या आतमध्ये आपल्याला कुठेतरी आश्रयाला जावं लागेल. क्विक, पाऊस आला आहे. कपडे पण नाही घरात वगैरे, सगळे कपडे भिजलेले. आलाच पाऊस. तिकडून बाहेर पडू आपण, आपल्या घरी जाऊ. सगळ्यांना आता मदत वगैरे करावी लागेल. आला हां. वादळाची भीषणता काय असतं. मी आता हनुमानपाड्यात आलोय. हनुमानपाड्यात माझा मित्र आहे जितेंद्र तेलगे म्हणून, त्याच्या घरी आलोय. त्याला काय मदत हवी किंवा काय हवी ते बघण्यासाठी आम्ही आलेलो दोघं, मी आणि माझा सहकारी. तो एक वाडीचं काम करतोय. त्या वाडीमध्ये अक्षरशः लाणी उडवलेली आहे. आणि त्या जितेंद्र म्हणून माझ्या मित्राला, त्याला ह्या सगळ्या गोष्टींविषयी आम्ही विचारणा करतोय. जितेंद्र, काय कसं काय हे सगळं, काय कुठं होतं तू? काल चक्रीमध्ये मी बंगल्यात होता, खाली रूममध्ये होतो. एका बाथरूममध्ये बायको आणि मी जीवाचे प्राण वाचून. जितेंद्रचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण सुपारीची जी बागा आहे त्या पूर्णपणे विध्वंस झालेला आहे. सुपारीच्या बागांचा जवळपास 200 ते 250 सुपारी इथे जमीनदोस्त झाले. आणि त्याची जी भीषणता आहे, तुम्ही आता स्वतः मोबाईलमध्ये मी कैद करतोय. मुळापासून पूर्ण सुपाऱ्या उपटून जमीनदोस्त झाल्यात. तिथे काही प्रमाणात त्याची शेड होती, जे आउटसाईडचं घर होतं त्याच्यावरचे पण पत्रे उडालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता, झूम करतोय. आणि तो ज्या घरामध्ये वास्तव्य करत होता त्या घराची पण दुर्दशा डोळ्यामध्ये पाणी आणणारी आहे. भयंकर अशी ही वादळाची दृश्य.
हे त्याचं घर आहे. त्याच्या घराचं छत पूर्णपणे कोलमडून गेले, पत्रे पूर्णपणे उडून गेलेत आणि घर स्लॅबचं असल्यामुळे घराला कोणती हानी नाही झाले. इथे जीवितहानी मात्र झालेली नाही आहे, पण आंब्या आणि सुपारीच्या बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यात. जितेंद्र तेलगे त्यांची त्याच्या जागेचं राखण करतात, त्या जागेचे परीक्षण आम्ही करतोय. एकही सुपारी असं नाही आहे की जे शिल्लक राहिले. सर्व ठिकाणी फक्त आणि फक्त विध्वंस. भरपूर प्रमाणात नुकसान झालं यार. जितेंद्र, वादळ आलं तेव्हा कुठं होता तू? मी आतमध्ये बाथरूम मध्ये होतो. ते बाथरूमला स्लॅब आहे ना, म्हणून स्लॅबच्या खाली राहतो. काय झालं, काय काय झालं, कुठे कुठे काय झालं, काय झालं वादळाच्या वेळेस, काय काय झालं सांग ना. वादळाच्या वेळी आमचे 4 आंबे तुटले, 200 सुपाऱ्या, 15 माठ झाले तुटले. भीती नाही वाटली? 2-2.5 लाखाचं नुकसान झाले. अच्छा, तुझी पत्नी वगैरे? आहे एकदम माझ्या मुलाला मी सासरवाडीतून आलो. बारका माझा 3 वर्षाचा मुलगा आहे. अच्छा, मग काय आता हे सगळं कसं काय रिकवर करणार, काय करणार? काय आता डोकंच नाही चालत. आजारी व्हायची पाली आले. बुद्धीच नाही चालत. बुद्धी फिरायला असं वाटतं आता. अच्छा, आणि गावातलं घर पण माझं उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे आई वडील असतात. गावातलं घर पण तुटलं का? हो, भरपूर तुटले. आता कोण खर्च करणार? मला ठीक आहे, आपण इथे आमचे 5,000 माझे मित्र आणि मी सगळे तुला मदत करणार आहोत. सगळे आम्ही येऊन तुझ्या घराचं एक टेम्पररी घर, जेणेकरून तुझ्या घरात पाणी वगैरे येणार नाही, ते सगळे आम्ही तुला सहकार्य करू. ह्या सगळ्या गोष्टींचा आता आम्ही एक आढावा घ्यायला आलेलो की मित्र कुठे कुठे संकटात आहेत, काय काय करतायत. त्याच्यानंतर आपण सगळे एकत्र मिळून तुझं घर सुधारू आणि त्याच्यानंतर बाकी गावातली सगळीच घरं हे करू. चौलमधल्या दौलतवाडी विभागात आलो आहे. इथे पण खूप मोठे ताडाचे वृक्ष उन्मळून पडलेत. भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ही ताडाची झाडं तुम्हाला पडलेली दिसतात. एरवी ह्या वाटेवरून वाहनं ये जा करतात, पण आता वाहनांसाठी कुठल्याही प्रकारची रस्ता नाही आहे. समोरच आमचे रिलेटिव्ह विनोद पाटील यांची पोल्ट्री फार्म आहे. तिथे त्यांना भेटणार आहोत. त्यांच्या कुठल्या घराचं नुकसान किती झालं काय नाही ते. पण वादळाची भयानकता इतकी होती की तुम्ही पाहू शकाल रस्त्याच्या दुतर्फा आणि बागायतीमध्ये खूप मोठे वृक्ष उन्मळून पडलेत. ताडाची झाडं काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. इथे आमच्या पुढे विनोद पाटील आमचे काका यांचं घर आहे. त्यांच्या काकांच्या घरावर पण भला मोठा वृक्ष पडला आहे. तिथे पोल्ट्री व्यवसाय आहे त्यांचा. ही पोल्ट्री पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. आणि विनाशाची भीषणता काय असते तुम्ही समोर बघाल. हा भला मोठा वृक्ष, आंब्याचा वृक्ष पूर्णपणे वादळामुळे हे झालेलं आहे. आणि असे हजारो वृक्ष रस्ती पूर्ण. ही बाग बघा, आंब्याची बाग होती. कुठल्याही प्रकारचा आंबा किंवा चिंच काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे. फक्त चारी बाजूला दिसेल तो फक्त आणि फक्त विध्वंस. घरावर पण चिंचचा वृक्ष, चिंच जी इतकी मजबूत असते
चिंचच फांदी पडून घरावर पडलेली आहे. ज्या आंब्यांच्या झाडाखाली आम्ही एक एक आंबा एकत्र करायला यायचो, तिथे आता आंब्यांचा खच पडलाय आणि कुणीही त्या आंब्यांना विचारत नाही. इतकं भयानक दृश्य आम्ही कधीही पाहिलं नव्हतं. आता पाहायला मिळते की आंब्याची झाडं ती उन्मळून पडली. जागोजागी पुष्कळ आंबे पडलेले आहेत, पण कुणीही आंबा एकत्र करणारं कोणीच नाही. हो तेच ना, नाही तर गाड्यांचं भरपूर नुकसान. मग आता काय पुढे? निसर्ग वादळाची भीषणता काय होती हे या घरावरून स्पष्ट दिसते. घराचं पूर्ण छत उडालेलं आहे, कुठल्याही प्रकारचं काहीच शिल्लक झालेलं नाही. बाजूला पत्र्यांचा पडलेला खच त्या घराच्या पिलर्स वगैरे पूर्ण पडलेले. काही गावातले सहकारी घर परत उभारण्यासाठी चर्चा मसलत करताना गव्हर्नमेंट देऊ नको, फक्त एक घर तरी सोडा तिथे. देऊ नको तुम्ही, पैसे आम्ही देतो. काढा पण इतकी भयानक होती. त्या चक्रीवादळामध्ये कुणाचा संसार उघड्यावर पडला, तर कुणाच्या बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, तर कुणाची स्वप्न उद्ध्वस्त झाली. पण ह्या चक्रीवादळामध्ये तुटून पडेल तो अलिबागकर कसला, आणि त्या विध्वंसाला आम्ही अलिबागकरांनी पुनर्निर्माणाचं परत काम चालू केलं. सरकारची मदत येईल त्यावेळेस येईल, पण कुठल्याही भीषणतेला भीक न घालता निसर्गालाही अलिबागकरांनी दाखवून दिलं की आम्ही पुनर्निर्माणाचं काम करतोय.